नमस्कार. आज आपण बघणार आहोत अंडा ब्रेड. त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला एक लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. एक लहान आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे. बारीक चिरलेली मिरची आवडीनुसार घ्यायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. यात आपल्याला अर्धा टीस्पून हळद, आवडीनुसार मिरची पावडर, अर्धा टीस्पून पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झालं की आपल्याला त्यात 3 अंडी फोडून घ्यायची आहेत. अंडी आपल्याला यात मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे. गॅसवर तवा ठेवून आपल्याला त्यात 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. आपल्याला पाहिजे त्या आकारात ब्रेड कट करून घ्यायचा आहे. मी इथे त्रिकोणी आकारात ब्रेड कट करून घेतलं आहे. हे ब्रेडचे तुकडे आपल्याला मिश्रणात घोळवून आपण तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यात सोडायचे आहेत. एका बाजूने चांगले शेकले की आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनेही शेकून घ्यायचे आहेत. ब्रेड दोन्ही बाजूनी चांगले शेकलेले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. मी अशाच प्रकारे बाकीचे सगळे ब्रेड बनवून घेणार आहे. आता आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे. त्यासाठी 1 वाटी ओलं खोबरं बारीक कापून, 1 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि यात थोडं पाणी टाकून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आपली चटणी वाटून झालेली आहे. आता आपल्याला ही एका भांड्यात काढून घ्यायची आहे. आता आपल्याला चटणीसाठी फोडणी बनवायची आहे. त्यासाठी इथे मी एका भांड्यात अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यात अर्धा चमचा मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आपण बनवलेली फोडणी आपल्याला चटणीला द्यायची आहे. आपली चटणी बनवून तयार आहे. इथे आपले अंडा ब्रेड बनवून तयार आहेत.